100 गुन्हेगार तुरुंगात फासावर एकत्र लटकले तरी 72 पण एकाही निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये। हा भारतीय न्याय व्यवस्थेचा अलिखित नियम आहे। मग त्या 6 जणांसोबत नाशिकच्या चांदवड तालुक्यात असं काय घडलं होतं की त्यांच्यावर सशस्त्र दरोडा, खून आणि सामूहिक बलात्काराचा गंभीर आरोप झाला। फक्त आरोपच झाला नाही तर या 6 आरोपींना सेशन कोर्ट, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या तिघांनी फाशीची शिक्षा सुनावली। 10 वर्ष हे 6 आरोपी तुरुंगात खडी फोडत होते, पण 10 वर्षानंतर सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं की ज्यांना फाशी सुनावली आहे ते तर गुन्हेगार नाहीच आहेत। मग सुप्रीम कोर्टाने काय केलं ते ऐका, पहा, म्हणजे लक्षात येईल की सध्या देशात काय परिस्थिती निर्माण झाली आहे। 2009 साली 6 जणांना फाशीची शिक्षा, 2018 साली सगळ्यांची निर्दोष मुक्तता। नाशिकच्या चांदवड तालुक्यात एकच खळबळ, तपास अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश। राज्य सरकारला द्यावी लागणार 5 लाखांची भरपाई। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील सशस्त्र दरोडा, खून आणि सामूहिक बलात्काराच्या खटल्यात 6 आरोपींची फाशी कायम करण्याचा आपलाच निकाल सर्वोच्च न्यायालयानं 4 महिन्यांपूर्वी मागे घेतला। मंगळवारी या सगळ्या 6 आरोपींची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली। या निर्दोषांना या खटल्यात अडकवणाऱ्या तपास अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि राज्य सरकारनं 6 जणांना भरपाई म्हणून प्रत्येकी 5 लाख रुपये द्यावेत आणि या रकमेचा वापर त्यांच्या पुनर्वसनासाठी केला जावा असे आदेशच सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला दिले। अंकुश मारुती शिंदे, राजा अप्पा शिंदे, अंबादास लक्ष्मण शिंदे, राजू म्हसू शिंदे, बापू अप्पा शिंदे, सूर्या उर्फ सुरेश शिंदे या सगळ्यांची तब्बल 10 वर्षानंतर सुप्रीम कोर्टानं निर्दोष सुटका केली। त्यांच्या गळ्याभोवती 2007 पासून आवळलेला फास अखेर सुटलाय। हे सर्वजण जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील रहिवासी असून भटके आणि विमुक्त जातीतील आहेत। दिनांक 5 जून 2003, ठिकाण बेलटकबाण शिवार नाशिक। रघुनाथ हगवणे यांची बाग त्र्यंबक सतोटे कसत होते। ते बागेतील घरात राहायचे। 5 जून 2003 चा दिवस होता। या दिवशी मुद्देमाल लुटण्यासाठी आलेल्या 6 जणांनी त्र्यंबक सतोटे आणि त्यांची 2 मुलं संदीप आणि श्रीकांत सहित पाहुणा भारत मोरेचा खून केला। त्र्यंबक यांच्या पत्नीवर आणि 15 वर्षीय मुलीवर बलात्कार करून त्यांना ठार केलं। या दरोड्यात त्र्यंबक यांची पत्नी आणि एक मुलगाही जखमी झाला होता। या गुन्ह्याचा तपास स्थानिक पोलिसांनी केला। 12 जून 2006 नाशिक सत्र न्यायालयाने युक्तिवाद कबूल केला। या 6 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। 22 मार्च 2007 उच्च न्यायालयात अंकुश, राजा आणि राजू यांची फाशी कायम ठेवण्यात आली आणि इतरांना जन्मठेप। 5 जून 2008 फाशी विरुद्ध आरोपींनी आणि जन्मठेप विरुद्ध राज्य सरकारचे सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील। 30 एप्रिल 2009 अंकुश, राजा आणि राजूच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब। अंबादास, बापू आणि सूर्यालाही जन्मठेपेऐवजी फाशी सुनावली। 4 जून 2010 सुप्रीम कोर्टानं 6 आरोपींच्या फेरविचार याचिका फेटाळल्या। फेब्रुवारी 2014 फेरविचार याचिका पुनर्जीवित आणि त्यांच्यावर खुली सुनावणी। 31 ऑक्टोबर 2018 फाशीचा एप्रिल 2009 मधील निकाल सर्वोच्च न्यायालयानं मागे घेतला। आरोपी आणि सरकारची आधी फेटाळलेली अपील पुनर्जीवित करून त्यांच्यावर नव्यानं सुनावणी सुरू झाली। 5 मार्च 2019 रोजी आरोपींची अपील सुप्रीम कोर्टानं मंजूर करत सरकारची अपील फेटाळून लावली। या सर्व 6 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली। आरोपींनी साल 2019 पर्यंत तब्बल 16 वर्ष तुरुंगात काढली। त्यांचं अर्ध आयुष्यच तुरुंगात गेलंय। या प्रकरणावर गेल्या 10 वर्षात विविध टप्प्यांमध्ये तब्बल 10 न्यायाधीशांसमोर सुनावणी झाली। 9 वर्षांपूर्वी आपल्याकडून झालेल्या चुकीचं पूर्णांशानं परिमार्जन करणारा हा न भूतो असा निकाल न्यायाधीश AK सिकरी, न्यायाधीश S अब्दुल नझीर आणि न्यायाधीश MR शहा यांच्या खंडपीठानं देत सिद्ध केलाय की अखेर विजय हा सत्याचाच होतो। गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।